नाथनगरी पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रा सुरू होते। नाथनगरीत 600हून अधिक दिंड्या दाखल झाल्यात। महाराष्ट्रामधील पंढरपूरच्या यात्रेनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून नाथषष्ठीकडे पाहिलं जातं। राज्यातील कानाकोपऱ्यातून 200हून अधिक वर्षांपासून पैठणच्या यात्रेत दिंडीतून नाथ महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी हजारो मैल प्रवास करत येतात। नाथषष्ठी यात्रा उत्सव जसजसा जवळ येतो तसतशी अगदी लहानग्यांपासून महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात। नाथनगरी पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रा सुरू झाली आहे। अनेक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या। तुकाराम बीजच्या दिवशीच नाथषष्ठी सोहळ्याची सुरुवात असते। हे दृश्य आपण पाहतोय। पैठणमध्ये महाराष्ट्रातून अनेक दिंड्या दाखल झाल्यात। 600हून अधिक दिंड्या नाथनगरीत दाखल झाल्यात। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, नाथनगरीत सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे? नक्की जगदीश, जर बघितलं तर नाथषष्ठीला जे आहे ते आजपासून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आतापर्यंत 600हून अधिक दिंड्या ज्या आहेत ते पैठणमध्ये दाखल झालेल्या आहेत। सध्या जर बघितलं तर कडक ऊन आहे। त्या उन्हाच्या सध्या जर बघितलं खांद्यावरची भगवी पथ्य मुखी ज्ञानोबा तुकारामाचा नाथाचा जप आणि आलो नाथा तुझ्या दारी आनंद ठेव सगळं महाराष्ट्राला दारी असं म्हणत दिंड्या ज्या आहेत त्या आता पैठणमध्ये दाखल झालेल्या आहेत। जवळपास 600हून अधिक दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आणि या 3 दिवसांमध्ये जर बघितलं तर 15 लाखहून अधिक भाविक जे आहेत ते नाथ महाराजांच्या आणि नाथ बघितलं तर भक्तांची गर्दी जी आहे ती महाराष्ट्रामधून भाविक जे आहेत ते मागील 15 दिवसापासून पायी दिंडी काढलेली होती आणि आज त्या दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या, तर काही मुक्कामी दिंड्या दाखल झाल्या होत्या आणि त्याच पद्धतीने बघितलं तर संपूर्ण पैठण जे आहे ते आता भक्तिमय झालेलं पाहायला मिळत आहे। संपूर्ण तुकाराम नाथ महाराजांचा नाथाचा गजर करताना आपल्याला पैठण शहरामध्ये पाहायला मिळत आहे। मी सध्या नाथ मंदिराच्या बाहेर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं आहे। अनेक दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। भक्तगण जे आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी पायी दाखल झालेले, नाथ महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। या नाथ महाराजांच्या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जर बघितलं तुकाराम बीजेपासून या षष्ठी सोहळा जे आहे सुरुवात झालेली आहे। मात्र मुख्य पर्व जर बघितलं तर आजच या ठिकाणी संपूर्ण दिंड्या ज्या आहेत ते दाखल होत असतात आणि त्यामुळेच संपूर्ण पैठणकर संपूर्ण महाराष्ट्रात आता यावेळेस लक्ष लागून असतं आणि त्यामुळेच जर बघितलं तर संपूर्ण भक्तगण जे आहे ते या ठिकाणी दाखल होत आहे। नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहे। ते बघितलं तर रातपासून काही नागरिक जे आहेत ते भाविक या ठिकाणी मात्र तुझ्या आजूबाजूला काही भाविक दिसत आहेत। भाविकांशी बातचीत होऊ शकते का? त्यांच्या भावना समजू शकतात का? नक्कीच जर बघितलं या ठिकाणी काही भाविक देखील आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। कुठून आलेले आहेत, काय आलेले आहेत, नक्कीच जर प्रयत्न केला तर प्रयत्न करूयात आपण त्यांच्याशी। काय सांगाल कुठून आलेले आहात? काय सांगाल कुठून आलेले? नक्की जर बघितलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण भक्त जे आहे ते दिंड्या या ठिकाणी दाखल होत आहे आणि आपण दुसऱ्या भक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत माझ्यासोबत काही या ठिकाणी आहेत। मला काय सांगाल कुठून आल्यात? कुठून आल्यात काय सांगाल? कधी पर्यंत जाता? काय सांगाल आणि कधीपासून निघाले होते? नक्की बघितलं तर अनेक दिवसापासून जे आहे त्या दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। काय सांगाल तुम्ही वासुदेवांच्या बेसमध्ये या ठिकाणी आहात? वासुदेवाच्या बेसमध्ये आम्ही म्हणजे आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला वारी करावं लागेल, कारण आम्हाला कुठल्या प्रकारचा कुठलाच काही चारा म्हणजे आमचा पारंपरिक हा व्यवसाय आम्हाला करावा लागतो। हे जर नाही केलं तर जर बघितलं वासुदेवांचं ते कुठेतरी लुप्त होत आहे। मात्र आता षष्ठीच्या निमित्त म्हणा किंवा दिंडीच्या निमित्त म्हणा वासुदेव देखील या ठिकाणी आपली उपजीविका भाविकांनी आपल्या बाहेर मिळत आहे आणि एकंदरीत षष्ठीमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणून जे आहे भक्तगण जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अजून देखील काही भक्त आहेत। काय सांगा बाबा, कुठून दाखल झाले आणि कुठून आले? तर काय माहिती? बीड जिल्हा नक्की जगदीश, जर बघितलं अनेक ठिकाणून जे आहेत ते फक्त या ठिकाणी आहे। अक्षरशः मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आता नाथषष्ठीमध्ये दाखल झालेली पाहायला मिळत आहे।
धन्यवाद विजय दिलेल्या या माहिती